आता आईला 2 लेकरं आहेत, जगाच्या मालकाचा नियमच आहे, 2 असली की एक शहाणं असतं, एक येडं असतं. शाणं खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, नको गोंधळ करू म्हणलं की करत नाही. पण दुसरं अगदी उलट असतं, माणूस आल्यावर मुद्दाम करतो. त्याला माहिती आहे पाहुण्यात आई काहीच करू शकत नाही, काय करून करून करणार आहे, निस्ती दातं खाईन, करते काय. माणूस गेल्यावर 4 झपके का खाणं होईना, पण माणसात चान्स मारून घेत ते. मग आई शांत करण्याने सांगा, काळजी कोणाची वाटते ग? येड्याची. माझ्या आईचं बी तसंच आहे, माझी नाही सगळ्यांचीच महाराज. जी पंढरीची मालकी नाही ना तिचंही तसंच आहे, तिचं हृदयही तसंच आहे. कदाचित नाही पांडुरंगाने ऐकलं तर ती मालकीन ऐकते, दोन्ही एकच आहे, स्वरूप एकच आहे. मी सुरुवातीपासून सांगते, हा अवतार आहे. लक्ष्मी काय, विठ्ठल काय, कृष्ण काय, राम काय, 7वा अवतार आहे रामदेवाचा, 6वा कृष्ण. विनंती आहे तुम्ही आहे ना विनाकारण असं गोंधळात पडू नका. खूप सोपं आणि साधं आहे. नामसंकीर्तन साधन पय, जळतील पापे, त्याला बसता यावं बास, बाकी काहीच नकोय मला देवा. हे तर्क वितर्क नकोच आहेत. पण आमची अवस्था कशी आहे माहिती आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. ह्या वर्षाने भागारी आला म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामटाय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. कळलं ते शाणे आहेत. तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. मी तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. अर्थात आहे ना, भावे विना भक्ती, भक्ती विना बळी विना शक्ती पुरून आहे. भावे विना देव न कळे, निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतरी आवळे तैसा. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. मग हा भाव कळणार कसा? तरी लाभाविन. भाव कळणार कोणाकडनं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भाव कळायला विठ्ठल कळला पाहिजे. जसं त्याचा आपल्यावर जीव आहे ना, त्याच्यात थोडं पर्सेंट आपलं त्याच्यावर पाहिजे. त्याचा किती आहे, काय कमी केलं सांगा ना. मायबाप झाला की हो, मायबाप अजून काय व्हायला पाहिजे? लेकरांची सेवा केली सत्वा. लेकरांची पांडुरंगाने गलीत उलट मांडलं ना, लेकरांनी केली पाहिजे, पण त्याने आपली लेकरांची सेवा केली सत्वा. कसा पांगा फेडू कसा हो गोवंदना, तुझ्या रूप काढा जगी तोडणा. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. भजन होती जुनी बघा, काय गोड असायचं ना. फिरत्याचा काळ वरती देश मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा
जय पाखरा आकाश जय पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पाहुले चढती पाहुली चढती राहिलेले दोन चार म्हणायला येत असेल तर लाजू नका आणि एवढंही येत नसेल तर जरा लाजा कळलं शाण्याला महाराज पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली चालती पाहुली चालती यमुनीच्या तिरी काल पाहिलं हे मी कणवाचं वितो बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला देव टोचतो का टोचतो देव तुम्हाला का तुम्ही म्हणलं तर पाप बीप लागेल म्हणीत जा भक्त पुंडलिकासाठी सगळे मिळून पुरुष मंडळी भक्त पुंडलिकासाठी दैनी मलाही दाखवाना दैनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठ्ठलवाणी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल टाळी 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 बसले बाबा प्रेमाने विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा विठ्ठल 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 बोला 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 विठ्ठल 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 काय वाटतं याच्यापेक्षा काही आनंद असू शकतो पण यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही तुझी अख्खी जिंदगी रील पुढे सरकवण्यात गेली ना तुझी अख्खी जिंदगी तुझ्यासाठी गेली तुझ्यासाठीच गेली नालायका जेवढे गेले तेवढे काय वाटतं काय रे याचा परिणाम काय होईल काय असेल याचा इट इज अ डेमो परिणाम काय असणार याचा हे तुम्ही असं वागताय बरं आपला धर्मही तसं नाहीये यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास हे धर्मशास्त्र सांगतं आमचं माती आमची तशी नाहीये शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत पळताली शाहिस्तखानाची जहापणा म्हणजे लगता है शाह के मौलों ने बदले की आग में लड़की उठा ली
शाहिस्ता खान शत्रू पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले हो, इज्जत के साथ बात कर, वो बेटी नहीं उठा सकते, यकीन के साथ कहता हूं. कौतुक बायकोला वाटलं, नवरा शत्रूचं कौतुक करतोय. क्या लगता है आपको जहांपना हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी बहु बेटियों को गंदी नजर से देखा, क्या को बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा बदला लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत यहाँ तक इज्जत तक नहीं बख्शेगा, जान तक नहीं छोड़ेगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं मैं, वो शत्रु है मेरा, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, वो औरत जान को देने की तरह पूछता है, उसकी परवरिश माजिजा वो. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आम्ही, आमच्या नजरेत तेच प्रखरता, तेच सामर्थ्य, तीच पवित्रता असली पाहिजे. आमच्या पोरांनी आईबापाची कदर केलीच पाहिजे, आमच्या पोरांनी व्यसनं नाहीच केली पाहिजे, म्हणून परमार्थ पाहिजे. आई मग असा नका विचार करू मला का भेटत नाहीये, का बाकीच्यांचंच का चांगलं होतंय, माझं का नाहीये. अरे तुझा विश्वास नाहीये जगाच्या मालकावर, तू वेळ चुकीचा धरलायस. इन्स्टंट काहीच मिळत नसतं हो. हे कलियुग असं झालंय, देवाला मानणारा मूर्ख आहे, न मानणारा शहाणा आहे. साडी घालून संस्कृती जपणारी अनएज्युकेटेड आहे, कपड्यांचा आकार छोटा करणारी वेल एज्युकेटेड आहे. शहरातून आलेली अर्धनग्न असलेली पोरगी आम्हाला हाय क्लास वाटते, पण आमचीच माय जी अखंडितपणे साडी नेसून आम्हाला संस्काराचा ठेवा ठेवते, ती बाई आम्हाला लोअर क्लास वाटते. जेव्हा भाट्या जेवतात ते सुशिक्षित आहे, जे मांडी घालून जेवतात तेव्हा सुशिक्षित आहे. हा चप्पल घालून स्वयंपाक करणार आहे. बायकांचं पण अवघड झालंय, काय कुठल्याही डॉक्टरचं कारण सांगू नका ग माय. देवघरात आणि स्वयंपाकघरात चप्पल नसली पाहिजे. अन्न येते आणि तेवढ्याच पद्धतीनं पचवलं गेलं पाहिजे. अरे म्हणून तर जुन्या बायका पहिला चुलीला घास दिल्याशिवाय पुढे स्वयंपाकही बनवत नव्हत्या, कारण त्यांना माहित होतं अग्नी पचन क्रिया करते, पहिला घास दिला का तर मी केलेलं पचावं. जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या जन्मलेल्या. आता लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. अगं थांब ना थोडं, अगं तुझं स्वागत बघू आम्ही, पण थोडं थांबशील की नाही? 12 दिवस तरी थांब, होऊ दे बारस. आम्ही दिवसांची काही, हे बघा सोशल मीडिया बिनधास्त वापरा, आम्ही वापरतो, तुम्ही हे बघा, पण आपले धर्म, आपली संस्कृती, आपलं ज्ञान, आपली परंपरा दाखवा ना. वारी दाखवा ना, कीर्तन दाखवा, भजन दाखवा, तुमची प्रगती. मरू द्या, जगाला काय जळायचं जळू द्या, कारण हे कलियुग असं आहे, इथं काही गोष्टी दाखवल्याशिवाय पण पर्याय नाही. कारण इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना, पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याला ज्ञानेश्वरी का मुखदगत असणार, पण त्याला कोणी खात नाही, कारण त्याचा प्रचार नाही. हे कलियुग आहे बाबा. इथं ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, आणि ती गोरी आहे म्हणून साबणाला वापरली आहे, ती काय साबणाला गोरी झाली नाहीये. काय लोकांची बुद्धिमत्ता असते, पण नवल वाटतं कधी कधी, किती अंधश्रद्धा रे. बरं फसता की तुम्ही. इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरं सांगा बसलेल्या, संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं का? अगं जसे आपले मायबाप आहेत तसे आपण आहेत, जसे आपण असणार आहे पुढची पिढी. मग ते सौंदर्य आणि ज्ञान दोन्ही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही परमार्थ केला तर पुढच्या पिढीला जाणार आहे. बघा, खुशाल म्हातारी मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात, आणि पत्ते खेळत खेळत म्हणतात माय पोरं वाया गेली. अरे तू मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळतोय म्हणजे तू शहाणा, तू उभ्या मारुतीला राणी दाखवतो, तू व्यवस्थित. मिसरी लावीत लावीत म्हातारी म्हणते माय आजकालच्या पोरी वाया गेल्या. अगं तू मिसरी लावते, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा, आणि तू आम्हालाच म्हणते वाया गेली. का गेली याचा पण विचार कर ना. जर तुमची लेकरं तुम्हाला सांभाळत नाही, तुम्हाला काय वाटतं? सगळ्या लेकरांचा दोष आहे. तुमची लेकरं तुम्हाला मानत नाहीत, काय वाटतं? सगळ्या लेकरांचा दोष आहे, तुमचं काहीच चुकलं नाही.